पांडुरंगाला भेटायची ही जी आस आहे, जी ओढ आहे, ती कुठून येते वारकऱ्यांमध्ये? ती आतून येते, ती घराण्यातनं येते, ती बघून येते. आपल्या महाराष्ट्राला जी संतांची परंपरा आहे ना, त्यांनी अक्षरशः तळागाळापासून आपला महाराष्ट्र पूर्ण घुसळून ठेवलेला आहे. तो वारीचं पांडुरंगांचं प्रेम आपल्याला मुळातच आहे महाराष्ट्राला. इतकं ते असं जहन में बैठ गया म्हणतात ना, तसं आहे ते आतूनच येतं. मी किती असे वारकरी बघितलेत की काय वाटेल ते होऊ देत, नोकरी सोडायला लागली तरी चालेल, पण 20 दिवस जाणार म्हणजे जाणार. आणि मी असे बघितलेत, नोकरीचा राजीनामा देऊन वारीत आलेली मुलं बघितलेली आहेत, मी मुलं बघितली आहेत. हे महत्वाचं. पण वारकऱ्यांना जेव्हा ते वारी चालत असतात तेव्हा त्यांना विठोबाचे काय अनुभव येतात नक्की? म्हणजे काय त्यांना असं काय आता होतं तुम्हाला की ते एक- चालतच राहतात? आता तुम्हाला असा अनुभव विठोबाचा म्हणालात म्हणून एक सांगतो. आमचे एक परुळेकर म्हणून कीर्तनकार होते. त्यांच्याबरोबर काही परदेशी माणसं, ही खूप जुनी गोष्ट आहे, म्हणजे मी 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. ती परदेशी माणसं त्यांच्या वारीत चालली होती. तर ते प्रवचन जे करायचे ते आता त्यांना इंग्लिशमध्ये सांगायला, ते म्हणले मी परत काही तेवढंच करू शकत नाही, उद्या चालताना मी तुम्हाला सांगतो. मग ते चालत चालत त्यांच्याशी बोलत बोलत आदल्या दिवशीचा विषय चालला होता आणि ते चहा प्यायला एका गाड्यापाशी थांबले. तर तेवढ्यात एक अगदी कळकट कपडे घातलेला एखादा असा माणूस म्हणावा, गावंढळ माणूस त्यांच्या भाषेने मला मस एक चहा द्या म्हणाला. म्हणजे मला पण तुमच्याबरोबर चहा द्या. मी म्हणाले. आणि ह्यांचं बोलणं चाललं होतं की वेन इंटेलेक्ट अँड माइंड कम टुगेदर यू रिअलाइज युअर सेल्फ, असं ते विषय सांगत होते. म्हणजे मनबुद्धी एकत्र आली की आत्मसाक्षात्कार होतो, असं त्यांचं चाललं होतं. आणि तो चहा पिणारा गावंढळ माणूस म्हणाला, यू आर रॉंग अँड वेअर द कॉन्शियसनेस गोज देन म्हणाला. हा माऊलींची ओवी आहे, कारण अहंकाराचा लोप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मन आणि बुद्धीच्या एकत्वाने साक्षात्कार होत नाही. तिथे अहंकाराचाही लोप व्हावा लागतो. ते चकित होऊन त्याच्याकडे बघायला लागले की हा कोण होता, काय माहिती कोण होता तो, पण तो परफेक्ट बोलून गेला ना एकदम. असे पण अनुभव वारीमध्ये आलेले आहेत लोकांना. कारण अहंकाराचा जोपर्यंत नाश होत नाही तिथे मनबुद्धीपाशी अहंकारू ये, अशी माऊलींची ओवी आहे त्याच्यावरती ज्ञानेश्वरीची. परफेक्ट बोलला तो. आणि हे अर्ध बोलले होते, त्यांनी उरलेलं क्लिअर केलं त्यातलं. आणि वारी ही पायी जातात ना? पायी पूर्ण पायी, सगळेजण? सगळे नाही, गाडीत नाही जातात. ज्यांना शक्य नाही, आता हे बघा, घरी बसवत नाही. यातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आळंदीला एक मारुतीबा गुरव नावाचे फार मोठे सत्पुरुष होऊन गेले. हे जोग महाराज जे प्रसिद्ध वारकरी संत, त्यांचे शिष्य. आणि आज जी वारकरी शिक्षण संस्था नावाचा जो पहिला वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांनी काढली, त्यातले हे शिक्षक खूप जुने आणि माऊलींचे पुजारी पण. म्हणजे गुरव होते त्या काळात माऊलींच्या पूजेला, ते घराणं त्यांचं पूजेचंच. त्यांची शेवटच्या काळात त्यांची परिस्थिती खूप शरीराची बिकट झाली होती. त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला, बाबा यावर्षी मी काही तुम्हाला वारीला जाऊ देणार नाही, तुम्हाला चालणं तर शक्य नाही, प्रवासही करणं शक्य नाही गाडीतनं. ते म्हणाले, अरे मी कळतंय त्या वयापासून वारीत गेलो, मी घरी बसू शकत नाही म्हणाले. ते म्हणाले, नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही. ते एकदम पटकन म्हणाले, ते मोठे चांगले सत्पुरुष होते. ते म्हणाले, बाळ तुम्हाला जाऊ दिलं नाहीस तर मी त्याच्या आधीच जाईन म्हणाले. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं पालखीचं प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमीला असतं. यांनी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी ध्येय ठेवलं, मी त्याच्या आधीच जाईन पांडुरंगांकडे म्हणाले. इतके निष्ठावंत महात्मे होऊन गेले या वारकरी. ते ना, म्हणजे वारी मी चुकवू शकणार नाही, वारी चुको नेदी हरी, असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे. सगळे वारकरी रोज म्हणतात तो, काय करा देवा काही करा पण माझी वारी चुकू देऊ नका. कारण त्याचा आनंद दुसरीकडे नाही ना कुठे, आणि तो वर्षभराचा आहे. ही वारी मला वाटतं जवळजवळ 788 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी सुरू केली, नाही का? नाही, ज्ञानेश्वर माऊलींनी तिला संघटित रूप दिलं. माऊलींचे वडील वारकरी होते. अच्छा. हां, वारीची परंपरा साधारणपणे आज उपलब्ध पुरावे 1000 वर्षांचे आहेत. पांडुरंगांच्या मंदिराचे तर त्याच्या आधीपासूनचे आहेत. पण वारी चालत असे याचे साधारणपणे 1000 वर्षांचे पुरावे आहेत. ज्ञानेश्वर महाराज त्याच्या नंतरच्या काळात, त्यांच्या आधी पण ही आत्ता जशी आपण पालखी सोहळा किंवा दिंडी म्हणतो तसा प्रकार तेव्हा कमी होता. ते वैयक्तिक वारी होती तेव्हा. पण ते माऊलींनीच ते पालखी सोहळा सुरू केला ना? नाही, पालखी सोहळा झाला 1832 साली सुरू ज्ञानेश्वर महाराजांचा. त्याच्या आधी तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज म्हणून होते, त्यांचे सगळ्यात धाकटे चिरंजीव. त्या नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू केला होता पहिला. त्याच्या आधी एकनाथ महाराजांची पालखी निघायची, पैठणवरनं पंढरपूरला येत होती. पण हे नंतरची हे आहेत. पूर्वीच्या काळामध्ये फार तर एक 2-4 जणांनी जायची पद्धत होती, वैयक्तिक होती. नाही तर मग ग्रुप. मग तो ग्रुप म्हणजे दिंडी. त्याला काही एक फॉर्म्युलेशन आहे, म्हणजे त्या दिंडीत पण काही भाग असतात ठरलेले. पुढे झेंडेकरी चालतो,
त्याच्या म्हणजे तो कशासाठी, तर तो टॉर्च बेरर आहे, त्याला झेंडा बघून गर्दीत पण जाता येतं ना पुढं, आपला झेंडा आहे पुढं. तर तो झेंडेकरी जसा युद्धातही झेंडा असतो पुढे आपलं सांगा, तसाच तो झेंडेकरी. त्याच्या मागे सगळे टाळकरी, टाळ वाजवणारे, त्याच्यामध्ये पखवाजवाला, कारण तो त्यांना ताल देतोय. त्याच्या पखवाजवाल्याच्या मागे विणेकरी, आणि विणेकऱ्याच्या मागे सगळ्या महिला. असं तो दिंडीचा ग्रुप असंच चाललं जातं त्याच्यामध्ये. आणि त्यांना सपोर्ट व्हावं म्हणून त्याच्यामध्ये हंडा घेणाऱ्या बायका असतात. पूर्वी पाण्याची कॅरी करायची पद्धत नव्हती, तर त्या महिलांनी हंडा घेऊन फक्त पाणी पाजायचं या दिंडीतल्या लोकांना. त्यांच्यापाशी हंडा असतो, त्या हंडेकरी बायका. आणि तुळशी वृंदावन घेऊन जायची पद्धत आहे, घरची तुळस पांडुरंगांपर्यंत न्यायची, असं आपलं काहीतरी न्यायचं म्हणून. आणि ती तुळस ही प्रतीक आहे श्रद्धेचं म्हणून. मग ते तुळशीच्या डोक्यावर तुळशी घेणाऱ्या बायका, असं त्याच्यामध्ये हे असतं. असं ती दिंडी आधी फॉर्म्युलेट झाली, वैयक्तिकमधनं दिंडीवर आली लोक, आणि दिंडीमधनं मग दिंड्यांचा ग्रुप म्हणून पालखी सोहळा सुरू. पालखी सोहळा खूप नंतरचा. पण त्याच्यामध्ये मग माऊलींच्या पादुका नेल्या जातात. हां, माऊलींच्या पादुका, ज्या संतांच्या पालख्या आहेत, मुख्य ज्या 7 संतांच्या पालख्या आहेत, त्याच्यापेक्षा ज्याही कुठल्या आता 40-50 पेक्षा जास्त संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात, पण त्यात पालखीमध्ये पादुका असतात त्यांच्या. कुठल्या 7 संतांच्या असतात? मुख्य ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्या खालोखाल तुकाराम महाराजांचा मोठा सोहळा आहे. मग सोपानदेव महाराज म्हणजे माऊलींचे बंधू, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई महाराज, हे 5, एकनाथ महाराज, आणि अजून जुन्या ह्याच्यामध्ये नामदेव महाराजांची पालखी येते, पण ती उलटी येते. नामदेव महाराज पंढरपूरचेच आहेत ना, तर ते घ्यायला येतात संतांना. वाखरी म्हणून जे गाव आहे पंढरपूरच्या अलीकडचं शेवटचं गाव, तिथे नामदेव महाराज उलटे येतात आणि मग या सगळ्यांना परत घेऊन जातात. असं आहे. ती एवढे 7 पालखी सोहळे मुख्य मानले जातात. मग ज्ञानेश्वर माऊलींची निघते आळंदीवरनं, आणि मग त्याच सुमारास तुकाराम त्याच्या आदल्या महाराजांची दिवशी तुकाराम महाराजांचं देहूहून प्रस्थान निघते. देहूवरनं निघते. आणि मग ते सगळे एकत्र साधारणपणे वाखरीच्या अलीकडे भंडी शेगाव आणि वाखरी ही 2 शेवटचे मुक्काम आहेत, तिथे जवळपास सगळ्या पालख्या एकत्र येतात. फक्त मुक्ताबाई महाराजांची पालखी लांबून येत असल्यामुळे, तुम्हाला माहिती आहे की 45 दिवसाचा प्रवास आहे त्यांचा. ज्ञानेश्वर महाराजांचा प्रवास 21 दिवसांचा आहे, 18 दिवसांचा आहे खरं तर तिथीच्या याने. त्यांना 45 दिवस लागतात, इतक्या लांबून येतात. ती कुठून निघते? ती मेहुणवरनं येते, म्हणजे मुक्ताईनगरवरनं येते. सगळ्यात जास्त लांबचा प्रवास त्यांचा आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.